नमस्कार मंडळी आणि गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि माझं गळ्यातलं नेमकं तुटलंय, तर मला ते बांधायचंय. सध्या मी खोटंच वापरते कारण माझं जे सोन्याचं आहे तर तेही तुटलेलं होतं. सो मग मी ते खोटं आहे तर तेच यूज करते सध्या. आणि इथे राघव बसलाय आणि हा जो माझा सेक्शन आहे हा गाऊची बेडरूमचा सेक्शन आहे आणि इतका मेसी झाला. मेसी म्हणण्यापेक्षा ना भरपूर साऱ्या वस्तू आहेत जिथे कुठे ठेवायला जागा नसली की त्या जाऊन तिथे ठेवल्या जातात. सो त्यामुळे म्हटलं की हे सगळं आवरून घ्यावं, तर मी खालनं सुरुवात केली आहे. मला माहिती नाही मी किती आवरेल, कारण मोस्टली मी कधीच एक असं काम घेतलंय आणि ते पूर्ण केलंय असं होत नाही. मी थोडं थोडं पार्ट्समध्ये डिवाइड करून पूर्ण करते, पण ते पूर्ण होतं असं नाही की नाही होत. तर सध्या माझं किचनमधलं एक सेक्शन राहिलं आणि इथे एक राहिलेलं आहे. इथे एक म्हणजे हे पूर्ण सेक्शनच राहिलं आहे. सगळे कबर्ड वगैरे मी काढलेत आता क्लिनिंगसाठी, म्हणजे रोज थोडं 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 करेल. कारण त्यामुळे काय होतं की राघवकडेही लक्ष राहतं, त्याला खाणंपिणंही बघायला लागतं, स्वतःचंही खाणंपिणं बघायला लागतं, स्वतःची एक्सरसाइज बघायला लागते. आणि सध्या मी एक्सरसाइज म्हणजे इंडियावरून आल्यापासून थोडी 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 करते, जास्त नाही, 15-20 मिनिटं दिवसातनं वेळ काढायचा प्रयत्न करते मी. आणि आता सगळं सकाळीच करून घेते शक्यतो एक्सरसाइज. कधी टाइम नाही भेटला तर संध्याकाळी करते. आणि खरंच खूप पसारा आहे. तर इथे राघवची बास्केट काढली आहे टॉईजची आणि याच्यामध्ये ब्लॉक्स वगैरे होते, बॉल्स वगैरे होते भरपूर सारे. तर मी आता ते वेगळे वेगळे करते आणि ज्याच्यातून राघवला काहीतरी शिकण्यासारखं आहे तर तेच टॉईज मी या पॅरेट कलरच्या बास्केटमध्ये भरून ठेवते. तर आता एवढं राहिलं. एकच बॉक्स घेतलाय, पहिलाच बॉक्स आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते मी कसं आवडणार आहे माझं हे बुक शेल्फ. तर चला लागूयात कामाला. त्यातले 1-2 बॉक्स माझ्या मिस्टरांच्या वस्तू आहेत तर त्या मी नाही हलवणार, कारण काय होतं की टायमिंगला सापडत नाहीत त्या वस्तू म्हणून. आणि इथे मी सगळे ब्लॉक्स भरून ठेवले, तर मी एका बॉक्समध्ये भरणार आहे. सध्या मी एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलेत आणि इथे सगळे ब्लॉक, इथे सगळे बॉल्स भरलेत. इथे जे राघव आता खेळत नाही ते आयटम आहेत, जसं की हे अशा प्रकारचे जे लहान असताना खेळायचं ते आयटम मी बाजूला वेगळे काढते, कोणाला तरी द्यायला होती म्हणून. आणि याच्यामध्ये मी असे भरते की ज्याच्यामधून राघवला काहीतरी शिकायला भेटेल. सो ते मी फेकून दिल्यावरती त्यालाही शिकता येणार आहे. आणि असे काही टॉईज आहेत जे खराब झालेत, तुटलेत, तर ते मी फेकून देणार आहे.
मी इथे माझ्या चटण्या आहेत ज्या मला आठवडाभर लागतात, परत मसाला, काळा मसाला वगैरे, त्यानंतर शाही पनीर किंवा शाही छोले किंवा शाही आलू आपण बनवतो, मटर आलू, तर त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तर तो मी आज बनवून ठेवणार आहे. आठवडाभर लागणारच बनवणार आहे, जास्त बनवणार नाही. आणि सोबतच तुम्ही तो पास्ताला यूज करू शकता. तर मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप मी कसं मसाले वगैरे मी प्रिपरेशन मी आधीच करून ठेवली आहे, कारण खूप कचरा वगैरे निघतो. सो थोडं 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 करणं पॉसिबल नाही, म्हटलं एकदाच प्रिपरेशन करून ठेवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिल्यांदा आपण शाही पनीरसाठी लागणारा जो मसाला आहे तो भाजून घेऊ आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप एक 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 करून घेऊ. तर तुम्हाला साहित्य काय घेतलं मी शाही पनीर मसाल्यासाठी ते आधी दाखवते मी. तर मी इथे 9-10 कांदे घेतलेत, 7-8 टोमॅटो घेतलेत, अर्धी जुडी कोथिंबीर आहे आणि 2 मुठी म्हणजे लसणाच्या कांड्या घेतल्या होत्या, एक 5 ते 6 लसणाच्या कांड्या आहेत आणि इथे एक मोठी मूठ भरून मी काजू घेतलेत. थोडेसे काजू जास्त घेऊ शकता तुम्ही, माझ्याकडे कमी होते सो मी तेवढेच घेतले, कारण आपण जेव्हाही शाही भाज्या करतो तर तुम्हाला कोणतीही शाही पनीर असेल, शाही आलू असेल तर त्या भाज्यांमध्ये काजू मेन आहेत. सो काजू पाहिजे. तर आता हे एवढं जे आहे साहित्य हे आपण छान शिजवून घ्यायचंय आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये आलं टाकायचंय अजून. तर मी आलं टाकून घेते. तर हे अशा प्रकारे मी एवढं असं आलं घेतलंय. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही जास्तही घेऊ शकता. तर हे जवळजवळ 5-6 इंच आलं असेल, कारण ह्यात फक्त माझ्या 3 ते 4 भाज्या होतील, जास्त भाज्या होणार नाही. सो मी त्यामुळे 4-5 इंचच घेतलेलं आहे. जेवढ्या तुमच्या भाज्या होणार तेवढे इंच घ्यायचेत, कारण एका भाजीला आपण 1 इंच आलं घालतो आणि 1 कांडी लसणाची घालतो. सो मी 5-6 घातल्यात, 4 भाज्या होती. आता बारीक मोठ्या असू शकतात लसणाच्या कांड्या वगैरे. तर आता हे आपण जेवढं ही वस्तू घेतलेल्या आहेत, या जेवढे साहित्य घेतलंय हे आपण आता ते चांगलं शिजवून घ्यायचंय पाणी घालून. आणि इथे आता मी सँडविचची चटणी बनवतेय. तर इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलीये, त्याच्यानंतर इथे थोडासा पुदिना घेतला आणि पुदिन्याशिवाय सँडविचची चटणी अजिबात चांगली बनत नाही. आणि काजूही तेवढेच महत्त्वाचे आहेत, काजूही खूप इम्पॉर्टंट आहेत. यातले सगळेच इन्ग्रेडियंट इम्पॉर्टंट आहेत. फक्त तुम्हाला कढीपत्ता नसेल तरी चालेल. आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे इथे थोडासा कढीपत्ता घेतलाय. कढीपत्ता हेल्दी असतो, मुलांच्या पोटात गेला पाहिजे किंवा आपल्याही पोटात गेला पाहिजे. सो त्यामुळे मी कढीपत्ता घातलेला आहे. हे याच्यामध्ये मीठ घालून मी मिक्सरला छान वाटून ठेवून देईन आणि हे मी एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर इथे इडली डोशाची चटणी आहे. तर इथे अर्धे म्हणजे एका जुडीचे पूर्ण दांडे घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर थोडासा पुदिना घेतलाय आणि इथे चांगल्या जवळजवळ 1-1.5 मूठ असतील रोस्टेड चणे आहेत, पांढरे चणे आपण डाळ्या म्हणतो त्याला. त्याच्यानंतर इथे कढीपत्ता आहे आणि लसणाची 1च कांडी घेतली मी. जास्त लसूण टाकलं की चांगली नाही लागत चटणी. 4 मिरच्या घेतल्यात आणि इथे घेतलेलं आहे थोडंसं खोबरं. तर एवढ्या मापात आहे, तुम्ही पाहू शकता. जेवढे हे 1.5 मूठ जर तुमच्या डाळ्या असतील तर 1 मूठ खोबरं आहे. आणि खूप सोपी आहे ही चटणी, एकदम इझी, खूप पटकन होते. आता याच्यामध्ये तुमच्याकडे जर पुदिना नसेल आणि त्यासोबतच कढीपत्ता नसेल तरीही चालेल. तुम्ही एवढ्या बाकीच्या इन्ग्रेडियंट्सची चटणी बनवू शकता. खूप टेस्टी लागते, तुम्ही ट्राय करा. तर इथे काही काही भाज्यांना फक्त लसूण आणि हिरवी मिरची लागते, सोबत जिरंही लागतं आणि मीठ. त्यामुळे मग मी आधीच पेस्ट बनवून ठेवणार आहे याची. सो जेणेकरून वीकली कुकिंगमध्ये मला इझी पडेल. लाईक तुम्हाला हिरवा
तुम्हाला लाल भोपळा जर बनवायचा असेल तर लाल भोपळा बनवण्यासाठी तुम्हाला फक्त एवढेच 3 इन्ग्रेडियंट लागतात विथ सॉल्ट. सो मी हे बनवून ठेवेल, जेव्हाही मला लागेल तेव्हा मी ते यूज करेल. तर याच्यामध्ये मी जवळजवळ 15 ते 20 मिरच्या आहेत आणि इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, 7-8 लसणाच्या कांड्या आहेत या, आणि इथे 2 चमचे जिरी आहे. आणि तुम्हाला खूप इझी पडेल खरंच, तुम्ही एकदा ट्राय करून पहा असं एकदम प्रिपेअर करून ठेवलेलं. परंतु मीठ वगैरे टाकलं तर काय होतं की हे पेस्ट आहे तर ही जास्त दिवस राहते. सो ही अशा प्रकारे हवी आहे, जास्त बारीक पेस्ट नकोय. तर मी याचं सांगायचं राहून गेले हे काय आहे. तर इथे मी 5 कांदे घेतलेत, मुठभर घेतलेला आहे कढीपत्ता, तर इथे एक अर्धी जुडी कोथिंबीर घेतली आहे, लसणाच्या 5-6 कांड्या घेतल्यात. जेवढं लसूण आहे तेवढंच अद्रक आहे, म्हणजे 5-6 इंच असेल. आणि खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याची जवळजवळ अर्धी वाटी आहे, अर्ध्या वाटीला जास्त खोबरं आहे. आणि मी इथे माझ्या मसाल्यासाठी लागणारा म्हणजे आठवडाभर पुरणारा असा काळा मसाला बनवून ठेवत आहे, सो जेणेकरून मला पटकन भाज्या वगैरे बनवता येतील घाईमध्ये. तुम्ही हा मसाला चिकनला वगैरे यूज करू शकता. त्यासोबत काळ्या चण्याची भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा, शेवग्याच्या शेंगाची भाजी, कोणत्याही ग्रेव्हीच्या ज्या भाज्या आहेत तर तुम्ही हा मसाला यूज करून बनवू शकता. जेणेकरून तुम्ही हुलग्याची आमटी बनवू शकता, मटकीची आमटी बनवू शकता पटकन.